नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। पोलीस हा पोलीस खात्याचा कणा असतो। रस्त्यावर उतरून तो सर्वसामान्य लोकांना मदत करत असतो। पोलीस होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरता खूप लागते, पण त्याचबरोबर मला व्यक्तिशः असं वाटतं की ते पद जे आहे ते एक सामाजिक सेवेचं पद आहे। लहानपणापासून आपल्याला एक भीती आणि एक आदर असलेलं एक व्यक्तिमत्व, एक पद म्हणजे पोलीस, जे आपण तळागाळापासून सगळीकडे पाहत असतो। त्यामुळे आज हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की ती वर्दी आपण अंगावर चढवावी, आणि ती संधी 2024 मध्ये 17,000हून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे। ती वर्दी 17,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या अंगावर चढणार आहे, म्हणून हे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, खूप कमी लोक असतात, विद्यार्थी असतात की ज्यांना पुन्हा एकदा संधी मिळते। म्हणजे 2023ला पोलीस भरती झाली आणि 2024ला पुन्हा पोलीस भरती होतीये। एका वर्षामध्ये ही पोलीस भरती पुन्हा होते। यानंतर 2024 नंतर पुन्हा कधी पोलीस भरती होणार हे कोणालाच सांगता येणार नाही। कोणत्या ज्योतिषाला सुद्धा सांगता येणार नाही की पुन्हा पोलीस भरती कधी होईल। त्यामुळे हा जो चान्स आहे, ही जी काही संधी आहे, ती पुन्हा कधी मिळणार हे माहीत नसल्यामुळे या संधीचा लाभ घ्या। आपल्या अंगावर वर्दी चढवण्यासाठी जे कष्ट करावे लागतील ते कष्ट करा। 2023ला अनेक विद्यार्थ्यांशी मी बोललो। अनेक विद्यार्थी माझ्याकडे फिजिकलचे पेशंट म्हणून येत असतात, त्यांच्याशी बोलतो तेव्हा अनेक वेळेला असं जाणवतं, सर मी एकदम छान पडलो, एकदम आउट ऑफ होतो, पण आहे ना सर माझा गोळाच लांब नाही गेला आणि मी फिजिकलला नाही पास झालो। सर मी फिजिकल काढली, पण सर मला आहे ना ते मराठी व्याकरणच जमत नाही आणि तिथं माझे 2-3 मार्क गेले। तिसरा विद्यार्थी, सर फिजिकल पास झालो, मराठी येते, पण ते काळ अंतर्वेगचं गणितच समजत नाही हो सर, काय करावं। चौथा विद्यार्थी, सर सगळं बरोबर होतं, एकाच मार्काने गेलो मी, ते मला आहे ना मंत्रिमंडळच समजलं नाही, त्यामुळं माझा तो 1 मार्क गेला आणि आज बघा मला परत आहे ना फिजिकलचा अभ्यास करावा लागतो पहिल्यापासून। थेरीचा 1 मार्काने गेलो मी। तर मित्रांनो, हे खूप 1-2 मार्कांनी गेलेले जे विद्यार्थी आहेत, जे 2023ला ज्यांनी अभ्यास केलेला, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एक चान्स आहे की याच्यानंतर परत कधी येईल माहीत नाही। त्या चुका रेक्टिफाय करा, त्या चुकांचा अभ्यास करा आणि यश मिळवा। फिजिकल बाबत तर माझ्याकडे भरपूर पॉईंट्स आहे। म्हणजे माझ्याकडे अनेक विद्यार्थी येत असतात। मी डॉक्टर असल्यामुळे फिजिकलचे अनेक विद्यार्थी माझ्याकडे ट्रीटमेंट घेत असतात। अनेक वेळेला आता जस्ट जातोय तर आपण याच्यावर पण बोलून जाऊया की अनेक विद्यार्थी येतात, पहिल्याच दिवशी 5 किलोमीटर 4 किलोमीटर पळतात। नाही म्हटलं सर पहिल्या दिवसापासून पळायला सांगितलं। अरे पण मित्रा, तुझा डाएट बघ, तुझं लाईफ कसं आहे, तू गेले 4 वर्ष व्यायाम नाही केलेला, तुझ्या पायांच्यात ती ताकद वाढायला हवी। पहिल्याच दिवशी येतो, 1 वर्ष लहान असलेला मुलगा गोळा फेकतो, तो आउट ऑफ जातो म्हणून आपण आपले हात हलवतो आणि घेतो गोळा आणि गोळा टाकतो 10-10, 20-20 वेळा, आणि नंतर माझ्याकडे येतो की सर हात दुखतोय। मित्रांनो, पहिल्यांदा तुझा तो शोल्डर स्ट्रेन कर, त्याची ताकद वाढव, त्या मसलला पहिल्यांदा स्ट्रेन कर, डिप्स मार, सिंगल बार मार, तुझा मसल स्ट्रेन कर, मग गोळा फेक। पण ह्या पद्धतीने जात नाही आपण। कसं बस पळतोय, मग ते फिजिकल असो नाही तर थेरी असो, आपण फक्त पळतोय, आपण त्याला डायरेक्शनच देत नाही मित्रांनो। त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचा 2023चा वर्दीचा चान्स गेलेला आहे। आणि यावर्षी जर का तुम्हाला तो चान्स हवा असेल, तो मिळवायचा असेल, अंगावर वर्दी चढवायची असेल, आईवडिलांना सॅल्यूट करायचं असेल की आयुष्यातला पहिला सॅल्यूट मी माझ्या आईवडिलांना मारणार आहे, हे जर का तुमचं मोटिवेशन असेल आणि ते पूर्ण करायचं असेल, तर मी आज तुम्हाला सांगतो की कोणती पुस्तकं वाचायला हवी मित्रांनो। तर आपण सुरुवात करूया गुलाल वर्दीचा 2024 बुक लिस्टचा।
पहिली दोन जी पुस्तकं आहेत, जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला स्पेसिफिकली जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करायचं, एकाच पुस्तकातून जास्तीत जास्त अभ्यास व्हावा, तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्याच्यासाठी पहिली दोन पुस्तकं मी तुम्हाला सांगतो. आणि जर का तुमचं एका मार्कामुळं गेलेलं आहे, गेली 3-4 वर्ष तुम्ही 1-1, 2-2 मार्कांमुळे जाताय किंवा 2-3दा फिजिकल झाले नाही आणि आता थेरीला गेलो तर मी एकही मार्क मला सोडायचा नाही, तर अशा वेळेला प्रत्येक विभाग वाईज कसा अभ्यास करायचा त्याच्यासाठीची जी पुस्तके ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, गुलाल वर्दीचा 2024 पहिलं पुस्तक आहे. 93वी आवृत्ती संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल. यामध्ये मित्रांनो आवृत्तीवरूनच तुम्हाला समजेल की गेली 20-1 वर्ष हे पुस्तक बेस्ट सेलर आहे. याच्यात 7,000हून अधिक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, म्हणजे डायरेक्टली 7,000 प्रश्न आपण त्याच्यात दिलेले आहेत. तक्ते असतील, मुद्दे असेल, विवेचन असेल, याच्यावरून जवळपास 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी होते. हे एक तुमच्या मराठी भाषेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषेत ठोकळा जो म्हणतो आपण, तो हा ठोकळा, ठीक आहे, किंवा मार्गदर्शक गाईड आपण या पद्धतीने याला म्हणूया. यामध्ये मराठी असेल, अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा आपण संपूर्णतः परामर्श घेतलेला आहे. अनेक विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत, पोलीस झालेले आहेत, नंतर ते डिपार्टमेंटलमधून सुद्धा पास झालेले आहेत. असे अनेक पोलीस कॉन्स्टेबलांनी हे पुस्तक वाचलेलं आहे. याच्या आधीच्या आवृत्त्या वाचलेल्या आहेत. यामध्ये फुल फ्लेज आहे की मला वेळ कमी आणि मला थोडक्यात सगळं करायचं आहे आणि मला पुढं जायचं आहे, एकच पुस्तक वाचायचं आहे, एकच ठोकळा वाचायचा आहे, तर हे पुस्तक आहे. याच्यात पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत आणि ते उत्तर आणि स्पष्टीकरणासह दिले. तर महाराष्ट्र पोलीस असेल, SRPF असेल, सगळ्याच परीक्षांना हे उपयुक्त आहे मित्रांनो. यानंतर दुसरं पुस्तक होणारच पोलीस कॉन्स्टेबल. 2023 मधील ज्या 78 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांच्या उत्तर आणि विश्लेषणासह हे पुस्तक केलेलं आहे. 2023चे प्रश्नपत्रिका, ठीक आहे मित्रांनो. 2023ला ज्या पोलीस भरती झाली त्याचे हे प्रश्न आहे. यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण पोलीसच्या आहेत, 28 पोलीस चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPF IRBच्या आहेत, ठीक आहे, आणि चालू घडामोडीची अद्ययावत माहिती आहे. तर मित्रांनो 2023ला मी जास्त फोकस करतोय कारण की तिथून थोडासा पॅटर्न बदलला म्हणायला लागलेत विद्यार्थी. त्यामुळे आपण कशा पद्धतीच्या प्रश्नांना चुकतोय, आपण मराठी व्याकरणला चुकतोय का, आपण करंटच्या प्रश्नांना चुकतोय का, सामान्य ज्ञानमध्ये आपण स्पेसिफिकली राज्यघटनेच्या प्रश्नांना चुकतोय का, काही भूगोलाच्या प्रश्नांना चुकतोय. पोलीस भरतीमध्ये जास्त करून मला असं वाटतं की खूप ब्रॉड स्पेक्ट्रम होतो प्रश्न विचारायला. म्हणजे नागपूरला तिकडचे धार्मिक स्थळं, तिकडचे पर्यटन स्थळं अशा पद्धतीने पण थोडं 2-3 प्रश्न विचारू शकतात. पुण्याला त्या पद्धतीने धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळ विचारल्या जाऊ शकतात. किंवा गाडी क्रमांक कोणता आहे, MH12 MH14 आहे पुण्याचा, MH16 आहे का, नाही आहे, तो नगरचा आहे. मग या पद्धतीचे काही स्पेसिफिकली त्या डिस्ट्रिक्ट रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात कारण की तो त्या जिल्ह्याचा पेपर असतो. त्यामुळे 5-6 प्रश्न त्या पद्धतीचे जातात. काही कॉमन प्रश्न येतात, काही महाराष्ट्रावर प्रश्न येतात. त्यामुळे असं खूप जुन्या प्रश्नांचा इकडे काही इफेक्ट येईल का, तर नाही. आत्ता सध्या कोणत्या प्रश्नपत्रिका आणि कोणत्या प्रश्नांचा ट्रेंड आहे आणि कोणत्या ट्रेंड कंटिन्यू राहील, तर 2023चा ट्रेंड साधारणतः कंटिन्यू राहील. किंवा 2018-19ला जे पेपर झालेले, 21ला जे झाले त्याचा ट्रेंड जास्त करून तो कंटिन्यू राहील. तर ते प्रश्नपत्रिका आपल्याला करणं जास्त गरजेचं आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते. याच्यातून तुम्हाला एक सेल्फ ॲनालिसिस करता येईल. 2023ला जे विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कामुळं गेलेले आहेत त्यांची खरी कॉम्पिटिशन ही 2023लाच पोलीस होऊन विद्यार्थी रुजू झालेले आहेत. सो तेव्हा जर का 50,000 पैकी किती एक 18,000-17,000 मुलं जर का सिलेक्ट होऊन पोलीस झालेले असेल तर उरलेली 20,000चीच कॉम्पिटिशन आत्ता आहे. तर त्याच्यातून तुम्हाला यायचं आहे आणि जे आहेत ते नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांना कॉम्पिट करून पुढं जायचं आहे. तर अशा वेळेला 2023ला मी काय चुका केल्या
हे समजून घ्यायला या प्रश्नपत्रिकांचा फायदा आहे. एक पुस्तक घ्या, एक नोटबुक घ्यायचं मित्रांनो. त्या नोटबुकमध्ये प्रॉपरली तुम्ही मराठी, त्याचे सगळे जे विभाग आहेत ते लिहून काढायचे. त्यानंतर सामान्य ज्ञान कशा पद्धतीने विचारलं जातं ते पाहायचं. अंकगणितचे टॉपिक्स लिहून काढायचे. आणि या प्रश्नपत्रिका करताना की बाबा हा प्रश्न कोणता आहे, अंतरकाळ वेगाचा आहे, ठीक आहे, मला कसं येतोय, बरोबर येतोय, तर मग अंकगणितमध्ये जाऊन आपण त्याला क्लिक करून ठेवायचं की हा प्रश्न मला व्यवस्थित येतोय. किंवा मराठीतला व्याकरणातला मला समासाचा प्रश्न येतोय, मला शब्दालंकारचा प्रश्नाचं उत्तर नाही जमत आहे, नागपूरच्या पेपरमधलं मला ते जमत नाही, तर ठीक आहे, मला शब्दालंकार परत वाचायचं आहे. ठीक आहे, मला अजून काय, तर अरे मला समानार्थी शब्द जरा अवघड जातात ते, मला पुण्याचा पेपरचा समानार्थी शब्द नाही जमला, मला मुंबईचा पेपरचा समानार्थी शब्द नाही जमला, तर ओके, म्हणजे मला समानार्थी शब्द, मराठीतला समानार्थी शब्द हा जो टॉपिक आहे तो मला अवघड जातोय. तर मग मला कशावर फोकस करायचा आहे, तर मला मराठीतल्या समानार्थांवर जास्त करून फोकस करायचं आहे. मला मराठीतल्या शब्दालंकारावर जास्त फोकस करायचं आहे. मला गणितातल्या शेकडेवारीवर जास्त फोकस करायचं आहे, नफा तोटावर फोकस करायचं आहे. मला सामान्य ज्ञानामध्ये मला जिल्ह्याची नॉलेज कमी वाटते, मला त्याच्यावर फोकस करायचं आहे. मला पॉलिटीचं नॉलेज कमी वाटते, मला त्याच्यावर फोकस करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही पुस्तकाचा ॲनालिसिस कराल, प्रश्नसंचाचा ॲनालिसिस कराल, तेव्हा तुम्हाला यश मिळेल, तेव्हा तुम्ही यशाचं जास्त जवळ जाल मित्रांनो. बस उचललं, प्रश्न वाचला, उत्तर वाचलं, स्पष्टीकरण वाचलं, गेलो पुढं, झाला माझा 2023चं पुण्याचं प्रश्नपत्रिका, झाली माझी नागपूरची प्रश्नपत्रिका, असं नसतं मित्रांनो. तुम्ही त्याच्यातून काय शिकताय ते महत्त्वाचं आहे. तर काय शिकायचं आहे, एक वही करा, मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन, असे एक पानं घ्या, त्यांचे विभाग लिहा. त्याच्या पुढे मग एक 10-20 कॉलम्स करून ठेवा की बाबा हा नागपूरचा पेपर होता, पुण्याचा होता, काहीतरी शॉर्ट फॉर्म लिहा, ना पू या पद्धतीने. आणि मग त्याच्यात लिहा की बाबा समानार्थीचे किती प्रश्न मी सोडवतोय, ती वहीच काढून ठेवायची मराठीची. बरं, मला समानार्थी अवघड जातो. जेव्हा तुमच्या 20, 30, 40 प्रश्नपत्रिका होतील तेव्हा एक साधारणतः तुम्हाला ॲनालिसिस येऊन जाईल की मला काय अवघड जाते, समानार्थी शब्द, मला काय अवघड जाते, पॉलिटी, आणि त्यानुसार मग आपण कोणती पुस्तकं वाचायची ते ठरवू. ठीक आहे. तर मला जर का एकच पुस्तक वाचता येत असेल, कारण की काय होतं, जनरली आत्तापर्यंत फिजिकल आणि थेरी पेपरमध्ये जास्त काळ मिळत नाही, जास्त गॅप नसते. त्यामुळे जर का आपल्याला कमी पुस्तकात किंवा कमी एफर्ट्समध्ये जास्त आउटपुट हवे असेल तर प्रश्नपत्रिका तर मस्ट आहे 2023ची, कारण की त्यांनी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस मिळणार आहे. म्हणून 78 प्रश्नपत्रिका 2023 मधल्या हे एक पुस्तक, आणि मार्गदर्शक म्हणजे तुमच्या भाषेत ठोकळा, तर 93 संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल हे पुस्तक, हे 2 तुम्ही वाचायला हवे. आता या पुढे जाऊन आता आपण जे म्हटलो की मला मराठी थोडंसं अवघड जातंय किंवा मराठीतला काही पार्ट मला अवघड जातो, तर मी काय वाचायला हवं, तर मला वाटतं की के सागरची जी 49वी आवृत्ती आहे संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरण, ही तुम्ही वाचा. याच्यात मुद्देनिहाय, तक्तेनिहाय आपण जवळपास 1000 वाक्यप्रचारण, 500 म्हणींचा परामर्श घेतला आहे, 20,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेला संदर्भ आहे. उत्तम पुस्तक, स्टँडर्ड बुक, ठीक आहे, चांगलं पुस्तक, स्टँडर्ड बुक म्हणून याची शिफारस झालेलं पुस्तक आहे. ठीक आहे. याच्यात तुमचा पूर्णतः मराठी कव्हर होऊन जाईल. यानंतर कोणतं पुस्तक आहे मित्रांनो, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानसाठी आपल्याला TCS IBPS जनरल नॉलेज 5500 वस्तुनिष्ठ प्रश्नांसह 18वी आवृत्ती हे पुस्तक महत्त्वाचं आहे. यामध्ये तुमचं पूर्णतः सामान्य ज्ञान असेल, जनरल नॉलेज, या सगळ्या गोष्टी याच्यात येत आहेत, इतिहास, भूगोल, पॉलिटी या बरोबर. तर याच्यात मित्रांनो 25,000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची आपण तयारी करून घेतलेली आहे. हे सुद्धा एक उत्तम पुस्तक आहे. एक सेकंद, एरोप्लेन मोड, ठीक आहे. हे दुसरं.
संपूर्ण अंकगणित. अनेक विद्यार्थ्यांना जे पोलीस भरती करत असतात त्यांना अंकगणित आणि बुद्धिमापनचा एक बागलबुवा असतो. तर हे पुस्तक आहे संपूर्ण अंकगणित, सुधारित व विस्तारित आवृत्ती आहे केसागरची. याच्यात तुम्हाला बेसिक गणितापासून सगळे प्रश्न आहेत. आणि हे पुस्तक सुद्धा उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेलं पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून हे सुद्धा शिफारस झालेलं पुस्तक आहे मित्रांनो. ठीक आहे. जे बेसिक पुस्तकं आहेत ना स्टेट बोर्ड नंतर जी वाचायची असतात ती कोणती, कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमापन, ही चारही पुस्तकं केसागर प्रकाशनाची, संपूर्ण मराठी, संपूर्ण इंग्रजी, संपूर्ण अंकगणित आणि संपूर्ण बुद्धिमापन, ही चारही पुस्तकं उत्तम पुस्तकं म्हणून शिफारस झालेली पुस्तक आहे. स्टँडर्ड बुक म्हणून शिफारस झालेली. त्यामुळे जर का चांगला अभ्यास करायचा असेल तर वाचा नक्की. संपूर्ण बुद्धिमापन 34वी आवृत्ती आहे. बुद्धिमापनचे प्रश्न कसे बनतात, कसे असतात ते मुळातून शिकवणारा हा संदर्भ आहे मित्रांनो. आणि हा जो 2024चा चान्स आहे ना मित्रांनो, ही जी संधी आहे, त्याच्यानंतर पुन्हा पोलीस भरती कधी होईल माहीत नाही. पोलीस हे असं पद आहे की ज्याने तुम्हाला एक सोशल रिस्पेक्ट पण मिळतो, स्टॅबिलिटी मिळते. आणि आयुष्यात स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची आहे, फायनान्शियल दृष्ट्या पण. तर हे पद तुम्हाला प्रत्येक गोष्ट देते. तुमच्या परिवाराला सुद्धा एक रिस्पेक्ट मिळतं. त्यामुळं हा चान्स जर का घालवायचा नसेल तर चांगल्या पद्धतीने फिजिकलची तयारी करा. पण त्याचबरोबर त्याच्यापेक्षा चांगली तयारी तुम्ही लेखी परीक्षेची करा. कारण की एक टप्पा तुम्ही गाठून जेव्हा थेरीला येतात तिथं तुम्हाला एक पण चूक नको आहे. कारण की तिथं चुकला तर किती वेळ थांबायचं वेटिंग पिरियड आता हे कोणी सांगू शकत नाही. 2024 नंतर कधी होईल परत पोलीस भरती. आणि पुन्हा फिजिकल करायची. कदाचित 1-2 वर्षांनी तोच फिजिकल फिटनेस टिकवून, तो स्टॅमिना टिकवून पुन्हा पळायचं माहीत नाही. अनेक वेळेला काहींच्या आयुष्यात माझ्याकडे अनेक पेशंट असे येतात की सर मला पोलीस भरती करायची होती, मिलिटरी करायची होती, पण सर मी पडलो आणि माझं ऑपरेशन झालं लिगामेंटचं सर, त्यामुळे मला जरा त्रास होतो. किंवा सर मला फ्रॅक्चर झालेलं काही असेल त्यांचे, किंवा मे बी अनेक वेळेला ते एक्सक्युजेस असतात. पण त्यामुळे त्यांचं जे काही कदाचित स्वप्न असेल, त्यांच्या आईवडिलांचं जे स्वप्न असेल ते थोडंसं मागं पडतं. ठीक आहे. तर यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित फिजिकलची पण तयारी करा. आणि स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणजे जे करंट्स आहेत, मग याच्यात तुमचे मंत्रिमंडळ असतील, त्यानंतर कोणकोणते नवीन पुरस्कार जाहीर झालेले आहेत, या सगळ्या पद्धतीच्या कोणत्या स्पर्धा झालेल्या आहेत, यांचे विजेते कोण, उपविजेते कोण, या पद्धतीने सगळी जी करंटची माहिती आहे ती या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या पुस्तकात आहे. विनायक घायल सर याचे लेखक आहेत मित्रांनो. तर छान अभ्यास करा, चांगली फिजिकलची तयारी करा आणि 2024चा गुलाल नक्की उधळू द्या. धन्यवाद.